चालू झाला बघा पाऊस. धो 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 भरला, असं ढग भरला. आता 4-5 दिवसात ना काय 8 दिवसात ना पाऊस पडायला लागला की नाही. आमचे इथलं सारवलेलं ते घेऊनच गेलं. बरोबर 8 दिवसात ना पाऊस पडायला लागला की नाही बरोबर. पाणी पाणी झालेलं आहे. गुड आफ्टरनून गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता दुपारच्या बरोबर 4 वाजलेले आहेत आणि पहिल्यासारखं सकाळ सकाळ ब्लॉग्स चालू करणं मला जमलं नाही. त्याच्यामुळं जसं जमतं आहे तसं करतो, बाकी काही नाही. आणि आता एकदम धो 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 पाऊस चालू झालेला आहे. आणि नेहमी ज्यावेळेस सारवते ती तो पाऊस पडतेच पडते. कांबळे ताई तिकडं स्वयंपाक करायला लागलेले आहेत. संध्याकाळचा स्वयंपाक आवरून घ्या पट्टा दिसणे. पाऊस जर वाढला तर नाही, पाऊस आता जास्त काही येणार नाही मला वाटते. कारण वारं असलं की काय होते, ढग पळत जाते, त्याच्यामुळं पाऊस पण तिकडं पडते. तरी बराच म्हणायचा. आता एक 10 मिनिट झालं चांगला पाऊस पडायला लागला आहे आणि छान छान वास येते. पाऊस पडला की मातीचा वास भारी येते. काय झाला का चहा झाला का? ओके. कांबळे ताईने चहा केलेला आहे पावसामध्ये. पळा. ओके. कुठाय चहा? शिजायला लागला आहे. चपातीसाठी पीठ मळले. बरं असू द्या. पाऊस पडायला लागला आहे, भारी वाटायला लागले आणि थोडी थोडी थंडी पण सुटली आहे. छान वाटते, भारी वाटते पाऊस पडायला लागल्यावर. कारण पाऊस आहे तरच आहे सगळं. काय खडखड वाजवायला लागले काय माहिती. आता स्पीड वाढलं बघा. आता हे असं पूर्ण भरलं नाही, भारी वाटते. ते भरायला पाहिजे असं गच, असं जोरात वाढते पाऊस असा. हां आता भारी पडायला लागला. घरात आणते काय चहा? घेऊन ये घरातच. आधी जरा पाऊस भारी वाटते पावसात. माझ्या भाच्याला लय भारी वाटते पावसात भिजायला, सोबतला आणि आयनला. आता शाळेचं आहे का ना, आता 4 वाजता, 5 वाजता शाळा सुटते. 5 वाजता त्याला कधी घरी येऊ असं होते. नाही त्याला भारी वाटते. त्या कमी व्हायला लागला आता पाऊस पडल्यावर चहा प्यायचं, भजी खायचं, पकोडा भजी खायचं असतंय. जरा घे की, जरा लई झालाय चहा. एव्हा तुला चहा देऊ दे का जरा? वाल्लापा. आमच्या आजीचा एक फेमस डायलॉग आहे. तिला काय म्हणलं ना, जेवती का? वल्लापा. पाणी पिते का? वल्लापा. चहा घेते का? वल्लापा. वल्लापा म्हणजे अजिबात आहे. पाऊस जरा थोडा कमी झाला बघ. असं पडल्यावर आता परत आपण पेरणी कधी करायची? पेरणी या चहा प्यायला. असं पाऊस पडायला लागला की चहा प्यायचं, त्याच्यासोबत असं पकोडा भजी बिजी खायला का नाही लय भारी वाटते. पण खाऊ वाटत नाही, मग पोट दुखतंय परत. असं भजी खाल्ले की संध्याकाळच्या टायमात आहे का नाही, त्याच्यामुळं खात नाही मी. पड बाबा पड, असा जोरात पड. सगळे शेतकरी आतुरतेनं वाट बघायला लागलोय आम्ही. कधी एकदा असा महिनाभर असा पाऊस पडतोय, कधी एकदा पेरणी करतोय असं झालं. आता जरा गडगड आवाज यायला लागला. आवाज येऊन आता का नाही भरते, आता वाढायला लागला पाऊस बा. तिकडं जावं म्हणलं पण परत दिसते. डोक्याला पाणी लागले की परत मग सर्दी, ताप, खोकला. हां पड बाबा पड. इथं भांड्याने कसं दिसतंय बघा. म्हणजे हे काय लहान मुलासारखं दाखवण्याची गोष्ट नाही, तरी पण एक आनंद होतो ना जरा वेगळाच. पाऊस आला की पहिल्यासारखा आता पावसाळा राहिला नाही. काय पहिला आम्ही लहान असताना असा पाऊस लागून राहायचा, असा पाऊस यायचा. अख्खा 24 तास पाऊस, आठवडाभर तर 15 दिवस अजिबात पाऊस हटत नव्हता. आणि तसंच मग छत्री घेऊन ते ही नाही का काय पिशवी कॅरी बॅग असं त्याचं ते पोत्याचं असं करून का नाही डोक्याला घालून बाजारची पिशवी घेऊन आम्ही जायचो शाळेला पहिले. आताच्या लेकरांना शाक आल्या त्या, बॅग आल्या त्या. आमच्या टायमाला आम्ही बाजारची पिशवी, त्यात 3च विषयाची वही, मराठी, गणित आणि इंग्लिश एवढं, आणि 3 पुस्तकं असायचे. आता काय, आता वेगळं झालं. आता वरच्यावर जरा तो अभ्यासक्रममध्ये पुस्तकांमध्ये वाढा. आता माझ्या बाच्याला एकदम 5-6 पुस्तकं मिळाली. ते काय वेगवेगळं. आता काय पर्यावरण आले, अजून बरंच काय वाढलेलं आहे त्याच्यासाठी. पण भारी वाटायचं तेव्हाचा पावसाळा लहानपणाचा.
आम्ही काय करायचं माहिती आहे का, असं सळ्या का सळ्या, अशा सळ्या घेऊन का नाही असं असं चिखलामध्ये असं मारायचं, असं घुसवायचं आणि परत ते मग ते काढून घ्यायचं, असं मारत मारत जायचं चौकापर्यंत. मग तिथनं परत लंगडी घालत यायचं माघारी. असलं खेळ आम्ही खेळायचो लहानपणी. कुया, अजून हड्या करायच्या, काठीवडी वेगळीच करायची, बारकी नाव वेगळीच करायची. माझ्याकडं मला चांगलं आठवतं, माझ्याकडे एका नाही असा पुट्टा होता, पुट्टा असं ह्या बोळातच. आता हे घर बांधलं आहे ना, ह्या बोळात लय पाणी साचायचं. जुनं घर होतं इथं मातीचं, गच्च साचायचं. तर असं ती पाठी आहे ना असं फिकून डायरेक्ट ना असं झुक 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 असं पाण्यावर असं भारी वाटायचं. पण आता काही मजा येत नाही. आणि आता जी लेकरं पण आता काही जास्त खेळत नाही, सगळी अशी मोबाईलमध्ये गुंतलेली असते ती सोशल मीडियावर. त्यामुळं जास्त का नाही ॲक्टिव्हिटी होत नाही. तरी मुलांना जास्त आता ॲक्टिव्हिटी केली पाहिजे बाहेरची. कारण मोबाईलमध्ये बसून बसून म्हणजे कोण बघतील नाही बघतील ते नाही, पण बसून बसून काय होतं एका ठिकाणी स्टक होतं लय. तब्येत हालचाल झाली म्हणजे बरं असतं. खेळायचं पावसा पाण्यात जरा खेळून मस्तपैकी एन्जॉय करून घ्यायचं. सारखं सारखं का नाही भेटत नाही. पण जास्त पण पावसात भिजायचं नाही, नाहीतर आजारी पडले की पावसाळ्यात आजारी पडले की लवकर रिकवर होत नाही. 8-8 15 दिवस मग दवाखानाच करावं लागतं. झालं बघा, गेलं बघ ढग सगळं तिकडं. संपते काय की पाऊस थोडासा राहिला. तर मग अशी त्या तिकडच्या बाजूला का नाही तिकडं पंढरपूर साईडला इतकं भयंकर काळं ढग दाटून आलं ना लय काय. तिकडं जास्त पाऊस पडलाय. आता तिकडचे कोण जर सबस्क्रायबर बघत असतील त्या भागाचं पंढरपूर साईडचे, तर त्यांच्या इकडं पाऊस पडलेला असेल बहुतेक. आणि इकडं आमच्या इकडं सोलापूरला त्या दिवशी तर सोलापूरला अर्ध्या सोलापुरात पाऊस होता आणि अर्धीकडे नव्हता. आणि आमच्या पाटकुल गावात असा पडला तर असा पडला तरच बरं वाटते. असं गावाडावर पडल्यासारखं पडते पाऊस आला तर. आता त्या दिवशी मला वाटतं 8 दिवस झाला असेल आहे की ना पाऊस पडून, त्याच्यावर आजच पडलाय पाऊस. असो, आता सगळ्यांचा स्वयंपाक पाणी चालू आहे. इकडं आजीची झोप झाली, आईची झोप झालेली आणि बरोबर 4-5 वाजलेले आहेत आणि पाऊस चालू आहे. बघू आता किती वेळ अजून चालू राहते. ते जरा थोडा कमी झाला आहे. पाऊस आला की जरा भिजून घ्यावं वाटते. मोबाईलमध्ये भिजलं तर भिजलं. जरा थोडं जाऊ तिकडं बघू जरा कसा पाऊस पडायला लागलाय. एवढं काही पाणी वाहिलं नाही, नाहीतर नेहमी इकडे लई पाणी वाहते. झाडं पण काय हल्ली नाही त्या. रस्ता स्वच्छ झाला तेवढा बस. असं उतार असल्यामुळं का नाही होतंय स्वच्छ. इथं परशाची लेवल जरा का नाही लेवल झाली, त्यामुळे इथं पाणी साचतंय. त्याच स्लापरवरनं इथलं पाणी पडतंय. त्याच्यामुळे अजून किसकिस एवढं काय ताप वाटत नाही. आणि पहिला लई ताप होत होता. नेमकं सारवण काढलं या आणि पाऊस आला. आहे सारवण काढून झाला ना तेव्हाच नेमका हमखास पाऊस येते. काय गणित आहे काय माहीत. काय तुझी साडी लई भारी दिसायला लागली आहे, पोपटी पोपटी. त्यात ती वाईट मॅच झाली त्याला. काय हुडकाय लागली, पाणी गळायला लागले का, पत्र टाकले. आता इथं आम्ही घरावर तर डबल पत्र टाकून त्याच्यावर कागद टाकलाय. तरी सुद्धा काय म्हणतात ताजमहलला कसं ते कुठनं गळतं त्याचा पत्त्या लागत नाही असं झाले. असं तरी डबल पत्र टाकलेलं आहे. झालं रिकामी होत आला हळूहळू आबाळ. संपला आता पाऊस. गरजायला लागले बघितलं कसं. मध्ये तर गेल्या पावसाळ्यातला बेकार गरजत होतं बाबा. धड विजा कडकडायच्या. आमच्या इकडं तर लई विजा पडायच्या. तिकडं आमचे 5 किलोमीटरच्या अंतरावर लई विजा पडलेल्या. असो, संध्याकाळ झालेले आहेत आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत. बाय बाय. धन्यवाद. जय महाराष्ट्र. बाय बाय.